अहिल्यानगर शहरातील बोल्लेगाव परिसरात असणाऱ्या 4 युवतींना अटक करण्यात आली आहे। त्यांनी जे कृत्य केलं त्यानं संपूर्ण अहिल्यानगर शहर हादरलं। विशेष म्हणजे हा प्रकार कुणी सराईत गुन्हेगारांनी नव्हे तर 4 युवतींच्या टोळीनं केल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं सर्व आश्चर्यचकित झाले। त्यामध्ये 2 अल्पवयीन मुलींचा सहभाग असल्यानंही परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील बोल्लेगाव इथं राहणाऱ्या मनीषा शिंदे यांचा शुक्रवारी त्यांच्याच राहत्या घरात धारदार शस्त्रानं गळ्यावर वार करून खून केल्याची घटना समोर आली होती। या घटनेनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करत 4 युवतींना अटक केली आहे। त्यातून पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली। मयत महिलेच्या शेजारी माहेर असलेल्या दिव्या अंकुश देशमुख उर्फ दिव्या विजय खाडे या 20 वर्षीय युवतीनंच या खुनाचा कट रचल्याचं उघड झाले। कारण तिला मयत महिलेच्या दागिन्यांची माहिती होती। त्याच माहितीच्या आधारे तिनं आपल्या 3 साथीदार महिलांना सोबत घेऊन चोरीचा डाव आखला। मात्र या चोरीच्या डावात 4 जणींनी एकत्र येत 40 वर्षीय महिलेचा खून केला। कबुलीनुसार दिव्या देशमुख आणि तिच्या साथीदारांनी मयत महिलेच्या घरात प्रवेश करून गळ्यातील दागिने बळजबरीनं काढण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या महिलेनं आरडाओरडा सुरू केल्यानं जवळच असलेल्या ब्लेडने गळ्यावर वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दिव्या खाडे, अंजुम सैफी आणि 2 अल्पवयीन मुलींना अटक केली आहे।